तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. एका कार्यक्रमामध्ये सन्माननीय शरद पवार साहेब बोलले की रमेशराव जरा सन्मान्य डायस आणि भाषण सुरू करा. मी सांगितलं भाषण नाही केलं चालेल, पण या सगळ्यांची नावं घ्यायला मला गरजेचं आहे. हसतोय त्याचं बाब असे की ज्या घटकांना आपण त्या प्रवाहामध्ये जनसेवेकरता आपण प्रोत्साहित करतो किंवा ज्यांचा सहभाग असतो त्या लोकांचा नामोल्लेख करणं निश्चितपणे गरजेचं असतं. नाव घेतल्यानंतर काय संध्याकाळी काय त्यांच्या बँक बॅलन्स मध्ये काही वाढ होत नाही किंवा त्यांचा सन्मान काय जास्त वाढत, परंतु त्या योग्य अधिक गतीनं अधिक मनपूर्वक काम करण्याकरता मानसिकता तयार. आज सकाळी 15 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस म्हणून वाशीच्या सेक्टर 9 मध्ये 15 मध्ये शाळेमध्ये लहान मुलांचं स्वागत केलं गेलं. अतिशय तो भावुक क्षण. मी निरखून बघितलं की त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर त्यांची पावलं उमटवली जातात. त्या ठिकाणी त्यांना चॉकलेट आणि गुलाबाचं फुलं दिलं. मी माझ्या भाषणामधून त्या गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे ही त्यांची पावलं अतिशय सुरक्षितरित्या प्रिझर्व करा आणि केजी मध्ये प्रवेश घेतलेला केजी मधून ज्याला बाहेर निघतील त्यांना पावलाची पुन्हा परतीला द्या. त्याचा इतका मोठा आनंद असणार. बाबी अहंकाराच्या नाहीत किंवा मोठेपणाच्या नाहीत, बाबी मनाला आनंद देण्याच्या. माझ्या मनामध्ये फार पूर्वीपासून असं घटत होत की ज्यांच्याकडे पैसा अडकलाय त्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या हायफाय शाळांमधून शिक्षण घेतात. गोरगरिबांना वाटतं ना की माझा मुलगा शिक्षण इंग्रजीमध्ये घ्यावं. दुर्दैवानं ते दिवस त्यांच्या नशिबात आले नव्हते. परंतु आज माझ्या सूचनेनुसार माननीय महापौर आणि सर्व तुम्ही घटकांनी महासभेमध्ये ठराव पारित केला की महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये नर्सरी पासून आता तुम्ही 10वी पर्यंत ठरवलं. मी आज सांगतो ते केजी टू पीजी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण इंग्रजीमधून व्हायला पाहिजे. इंग्रजीवर काय आमचं जास्त काही प्रेम नाही. मराठी भाषा ही आमची मातृभाषा. किंवा महापौरांना मी त्याला सूचित केलेलं की महासभेमध्ये ठराव करा की या शहरामध्ये विविध धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, पंथाच्या, वर्णाच्या ज्या शाळा असतील त्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा शिकवलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसाला मराठी बोलता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे आणि लिहिता पण आली पाहिजे. इंग्रजी भाषा ही व्यवहाराची भाषा आहे. जगाच्या काही देशांमध्ये त्यांच्या देशाची भाषेमधून शिक्षण दिलं जातं, परंतु ते परिपूर्ण आहे. जर्मनीमध्ये जर्मनीतून शिक्षण दिलं जातं, फ्रान्समध्ये फ्रेंच मधून शिक्षण दिलं जातं, परंतु त्या लोकांना जगाच्या पाठीवर जाण्याची गरज भासत नाही. परंतु आपल्या लोकांना अजून सुद्धा काही वर्ष परदेशामध्ये शिक्षणाकरता, व्यापार उद्योगाकरता जावं लागेल आणि व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजीचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. फार प्रयत्न नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये मी महापौरांना 2 गोष्टी सांगितल्या की आपण आपल्यातल्या
महिलांना अर्ध तिकीट एनएमटी मधून दिलेलं आहे, सिनियर सिटीजनना 0 केलेलं आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 0 पैशामध्ये प्रवास करण्याची संधी द्या. ठराव महापालिका करा, तो एनएमटीला पारित करा, त्या ठिकाणी आम्ही तो करून घेऊ. नुसतं तेवढंच नाही, तर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा विनामूल्य त्या ठिकाणी एनएमटीचं पास देऊन त्याला प्रवेश म्हणजे प्रवास करता आला. आता तुम्ही सगळे मेजॉरिटी नगरसेवकात मी बोललो, त्याची महापौर सांगतीलच, तुम्ही लगेच ठराव पारित करून घ्या, पास करून घ्या. ज्या कालखंडामध्ये कोणी मराठीचा पुरस्कार करा, अरे मराठी महानगरपालिका नवी मुंबईच्या शाळांमधला जो पटसंख्या वाढत होते आणि आज वाढते, ती अन्य शहरांना त्या ठिकाणी त्याचा उदाहरण घेण्यासारखं. आता जर इंग्रजी माध्यमातून केलं तर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भविष्य काळच्या पिढ्यांचं कल्याण केलं. आज जर का तुम्ही जर या ठिकाणी जो पहिली केजीची शाळा सुरू केली, आज केजीच्या सर्वच प्राथमिक विद्यालयामध्ये महापालिकेच्या सुरुवात होईल. म्हणजे 20 मुलं असेल तर 10, 15, 20, 25, 30, 40 त्यानंतराने ज्यावेळेला एमकॉम, एमएससी, एमए ही परिपूर्ण शिक्षण घेऊन ज्याला विद्यार्थी, त्याला मराठी सुंदर वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 12 वर्षाचा कालखंड पुरा करताना त्या महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिली. मागच्या पंतप्रधानांनी काहीच केलं नाही असं मी म्हणणार नाही आणि म्हणणाऱ्यांच्या मताशी मी सहमत नाही. परंतु माननीय नरेंद्र मोदीजींचा जो 12 वर्षाचा कालखंड आहे, त्याद्वारे देशाचा दरारा अन्य देशाला सुद्धा झालेला आहे. दहशत नाही, देशाच्या नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेणार पंतप्रधान. म्हणजे त्या कालखंडाच्या पंतप्रधानांनी काळजी घेतली नसेल असं मी म्हणणार नाही. आधुनिक असलेल्या तंत्रज्ञानाचा, एकूण असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा आताच्या राज्यकर्त्यांना मिळत आहे. परंतु त्या कालखंडामध्ये त्यांनी जे केलं ते पण निश्चितपणे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. परंतु नरेंद्रजी मोदींच्या कालखंडात आता आपली वाटचाल 3ऱ्या अर्थव्यवस्थेकडे चालली. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी, नागरिकाला चप्पल, शिक्षण, आरोग्य, स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लिहिलेल्या घटनेच्या अनुषंगानं जे कायदे झाले ते निभावले जातील, पूर्ण पालन केलं पाहिजे. ज्याचा त्याचा मान सन्मान त्याला दिला गेला. मान सन्मान हा मागून मिळत नसतो, तो समाज आपोआप देत असतो. आणि ज्या लोकांचा आटापिटा मान सन्मानाचा मिळवण्याकरता जातो ना, ते सगळे उघडे पडतात. कधीही काय मिळालं नाही याची तक्रार नाही करायची. आपल्या पद्धतीनं कायद्यामधून, नियमामधून त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न करायचा. कष्ट करायला कोणालाच मर्यादा नाही. म्हणून आज जे आपण काही गोष्टी केल्या, MRI सेंटर त्या ठिकाणी पैसे लावले. आपल्याकडे जो रुग्ण दाखल आहे त्याच्याकरता आणि बाहेर येणाऱ्या चिकित्सा करण्याकरता आलेल्या करता पैसे लावले. मी सांगतो, भरलेल्या गाडीला वजन असलं, ग्रामीण भाषा आहे नाही, काय बोलतात, अरे नवी मुंबई महानगरपालिका ही लुटली. आता खरं राजकारणाचं भाषा नाही, मनातली वेदना आहे. ज्या पद्धतीनं पैशाचा अपव्यय झाला, तर माझं म्हणणं आहे की आता भविष्यकाळात मी सांगतो, नवी मुंबई महापालिका परमेश्वराने वरद हस्त दिलेली महापालिका आहे. पैशाची कधी कमतरता पडणार नाही, हा विश्वास मी व्यक्त करतो.
आणि म्हणून जे पैसे लावलेत ना तुम्ही MRI साठी, बाहेरच्या लोकांसाठी नाही, जो मुंबईचा नागरिक आहे त्यासाठी तुम्ही ते ठराव करा आणि शून्य करा. 1700 रुपये म्हणजे जास्त नाही. अरे दोन गरिबांकरता 1700 रुपये सुद्धा जास्त आहे. मी तुम्हाला किस्सा सांगितला. दशरथ भाऊ, मी 11वीला ठाण्याला होतो. माझा स्वभाव फार अतिस्वाभिमानी. काय बोलतो, दिवा गावचा माझा एक क्लासमेट, त्याच्या गाडीचा टायर फुटला. त्याला टायरची गाडीचा म्हणजे सायकलची किंमत होती 9 रुपये. माझ्या खिशात 10 रुपये होते, मी त्याला देऊन टाकले. शनिवार अर्धा दिवस पडल्याचा आपण मध्ये कुठे ना कुठे काय थोडेफार पडलेले असतील आपण घेऊन जाऊ. त्याला 50 नाही रुपये तिकीट होतं, ठाणा स्टेशन टू खेरणा स्टॉप. मी बघितलं, माझा चुलत भाऊ माझ्याजवळ राहत होता, आणखी चुलत राहत होता. परंतु 50 नाही पैसे मी त्यांच्याकडे नाही मागितले. नाही तिथे पैसे म्हटल्यानंतर मी तिथून जो चालत आलो तो मोनकडे गावला. म्हणजे बाब तसा मूर्खपणाच आहे, संकोच बाळगून आहे, परंतु नाही कोणासमोर हात पसरवायचे. हा किस्सा सांगण्याचा उद्देश एवढा की कष्ट करा, स्वाभिमान घाण घालू नका. जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये जे सुख मिळतं तेच सुख. क्षणिक बळीजाव करण्याकरता, दुनियाला आकर्षित करण्याकरता ध्येयहीन, तत्वहीन, सत्वहीन जीवनाची केलेली वाटचाल ही अडचणीत घालणारी असते. कालाच्या ओघामध्ये सगळ्यांना समजून जाईल, दूध का दूध आणि पाणी का पाणी. काय बोलतो मी, दूध कुठं पाणी कुठं. आणि अनवॉन्टेड कोणाचा अनुनय करायचा नाहीये. काय बोलतो मी, अनुनय सन्मान करा कोणाचा, जो त्या पात्र असेल त्याचा सन्मान करा. अपात्र लोकांचा सन्मान जो प्रोटोकॉल प्रमाणे असेल तो करा, परंतु अंतःकरणपूर्वक जर सन्मान करायचा असेल तर तो कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा नाही. सद्गुण असेल तर त्या सुधाकर सोनवणे कधीच त्यावेळेला राष्ट्रपतीमध्ये होता का सुधाकर? तर सुधाकरच्या मध्ये असलेले सद्गुण लक्षात घेता माझ्या मनात सुधाकरला एकदा मानवायचे. आणि मी माझ्या मनात ठरवलं सुधाकर महापौर झाला. या ठिकाणी कुठल्या पक्षाची पार्टनरशिप नाही पुरी केली, कुठल्या धर्माचा सन्मान नाही केला, त्या ठिकाणी सद्गुणाचा सन्मान झाला. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जे सद्गुणी असतील, ज्यांच्या जीवनाची विचारसरणी सकारात्मक असेल, अभंग बोलणारे, कीर्तन करणारे आपल्याला अपेक्षित नाही, परंतु आपल्या जीवनाच्या असलेल्या कर्तव्याशी परिपूर्ण त्या ठिकाणी समरस झालेल्या माणसाचा सन्मान हा कधी नाही, नेहमीच व्हायला पाहिजे. भविष्य काळामध्ये तुम्हाला त्याला प्रचिती येते. मागून जे मिळतं त्याला भीक म्हणतात, न मागता तो सन्मान. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडे काय मागायला गेलो जाणार नाही, परंतु आपली कोणाविषयी नाराजी पण नाही. आता महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, ऑटोनॉमस बॉडी. जसे राज्य शासनाला अधिकार आहे तसे महापालिकेला अधिकार आहे. आता प्रश्न असा आहे की ते अधिकार तोडून फोडून जर काही गोष्टी कोणी करायच्या ठरवतात, कोण राजाने मारला नाही, पावसाने झोडलं, कोणाकडे तक्रार करायची? तक्रार करायची प्रोव्हिजन आहे का? लेडी सुद्धा आहे का लेडी प्रोव्हिजन टू कंप्लेंट अगेन्स्ट कन्सर्न पर्सन? नोबडी. म्हणून राजासारखं वाग. भविष्य काळामध्ये आपल्या कार्यप्रणालीविषयी लोकांनी अशा प्रकारचे लेख लिहून आहेत की ज्या ठिकाणी आपली निर्वस्ता. टीका सगळ्यांवर होते, टीका होणे गरजेचं आहे. जर टीका नाही झाली तर आपण उन्मत्त हत्तीसारखे आपल्या बोलण्याला चालण्याला कसल्या मर्यादा राहणार. आणि मी विनम्रपणे सांगतो
आता 19 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यांच्यामध्ये टू द पॉइंट कारभार चालतो नवी मुंबई महापालिकेचा आणि मला तुमच्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. पण ते करताना प्रशासनाच्या सिस्टीमचा सुद्धा तुम्ही जितका गरजेचा आहे तितका सन्मान ठेवलाच पाहिजे. आज मी नेहमी जेव्हा केव्हा आलोय उद्घाटनाला येत होतो मी पण त्याच्यानंतर प्रसन्न वाटलेलं हॉस्पिटल म्हणजे आजचं हॉस्पिटल. त्या स्पिरिट गो टू प्रशासन. त्यामध्ये डॉक्टर कैलासजी शिंदे यांना त्याचं श्रेय जातं, आराध्य मांडणं जातं, डॉक्टर राजेश म्हात्रेंना जातं, त्यांच्या सर्व टीमला जातं. म्हणजे भविष्य काळामध्ये संपूर्ण रुग्णालय अजून सुद्धा अपडेट करा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जनतेची सेवा करण्याकरता कसल्याही प्रकारच्या निधीची जरा शॉर्टेज येणार आहे. एक दिवशी कधीतरी आता परत मी ठरवलेलं आहे की एक दिवशी संध्याकाळामध्ये आपण प्रशासनाबरोबर बसतो, चर्चा केली म्हणजे संपलं नाही. चर्चेमध्ये जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांची पूर्तता व्हायला पाहिजे. पूर्तता होणार नसेल तर भाषण केलं, हा बोलला. जनता दरबाराच्या अनुषंगाने मी पण सांगितलं, जनता दरबार निवेदन स्वीकारणं हा एवढा भाग नाहीये. त्या प्रत्येक नागरिकाच्या मांडलेल्या समस्येचं काय निवारण झालं या गोष्टीचा निश्चितपणे उत्तरदायी तुम्ही आहात. मला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पण मी सांगितलं की आम्ही पत्र जनता म्हणजे येड लागले म्हणून नाही, जनता जीव ओतून आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पूर्वी जनता दरबारात येताना तेवढे पण गंभीर नसायचे, परंतु आता मी सांगतो 90% अधिकारी सिरियस बसतात. कौतुक करतो मी अशा अधिकाऱ्यांचे जे सकाळी 11 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत काम करतात. याच्यापुढे 5 वाजता महिला कर्मचाऱ्यांना किंवा जे अधिकाऱ्यांना सुद्धा पण त्याच्या पर्यायी माणूस ठेवण्याचे सर्वच अधिक जे डिपार्टमेंट त्या सर्व डिपार्टमेंटला कळवायची लागत नाही. तर तुम्ही जरा नोट घ्या. शेवटी हे फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांच्यात करतात, लोकांनीच चालवलेलं राज्य आहे. ही अशा प्रकारची डेमोक्रेसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या घटनेमध्ये दिलेली आहे. त्या घटनेची पायमल्ली नाही करायची. मी नेहमीच बोलतो येस बॉसला, बॉस इज ऑलवेज राईट. वरिष्ठाने दिलेले निर्देश हे पाळायचेच असतात, परंतु तिथे सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. काही IAS अधिकारी इतके तरबेज आहेत ना, बॉसने आदेशित केले पण तिथे एक डीप लेवल ठेवली. आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यवाही करताना आम्हाला या गोष्टी थोडी अडचणीच्या होतील असं वाटतंय. यापुढे आपला आदेश काय म्हटलं जातं, यापुढे आपला आदेश म्हणजे मी तुम्हाला कळवलेलं आहे की चुकीचं आहे, आता तुम्ही परत आदेश द्या, म्हणजे जबाबदारी तो सुटला. ज्याने आदेश दिली त्याची जबाबदारी. आणि म्हणून महानगरपालिकेच्या या सगळ्या कारभारामध्ये 14 गावं आहेत, MIDC झोपडपट्ट्या आहेत, गावं आहेत, शहर आहेत. वाशी म्हणजे काय नवी महापालिका नाही, दिघापासून महापालिका सुरू होते. कायद्याची अंमलबजावणी दिघ्यापासून दिवाळ्यापर्यंत व्हायला पाहिजे. इथं काय काय चुकीचं चाललंय, दिवाळ्याला काय काय चाललंय, वाशीला, सानपाड्याला, सिवोडला, कोपरकर्णे, घनसोली, ऐरोली, दिघा हे पण बघा ना. मधल्या काळामध्ये आमच्या सुरेश शिंदे आहे का, गेला नाही, गेला. सुरेश शिंदेनी काही बाबी निदर्शनात आणलेल्या. या वाशीमध्येच काही घटकांनी इमारतींच्या सेक्रेटरीची बोगस संमती दाखवणाऱ्या पत्र NDTP डिपार्टमेंटला सादर केल्या आणि NDTP डिपार्टमेंटने याला CC देऊन टाकली. त्याचा निष्पन्न झालंय. जे ओरिजिनली तिथले पदाधिकारी त्यांनी सांगितलं हे आमच्या सह्याच नाहीत. माननीय
सुनील पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी निर्माण झाली, त्यांनी सारांश काढलेला आहे. माननीय आयुक्त महोदयांना तर माझं आव्हान आहे की भर हुकूम नियमाच्या प्रमाणे कारवाई करा. माननीय न्यायालयाने डिमॉलिशन करा दिल्यानंतर आपले राहुल गेटे साहेबांनी त्यामध्ये अधिकारी असताना त्यांनी वॉर्ड ऑफिसरना सांगितलेलं की डिमॉलिशन करा. त्याच्यानंतर काही त्या फतवे आले, तात्पुरती स्थगिती. अरे न्यायालयाने निर्णय दिलेल्या कुठल्याही गोष्टीला लोकप्रतिनिधी कुठला मंत्री स्थगिती देऊ शकत नाही. हे प्रूव्ह झालं असताना सुद्धा प्रशासन का ढिलं पडले? तुम्हा लोकांना, नगरसेवकांना माझं म्हणणं की या बाबी या सगळ्या घडलेल्या गोष्टी तुम्ही भर हुकूम कोणाचा नावाचा फुकटपणे उल्लेख करू नका, कोणाला अपमानित करू नका. परंतु जर का कोणी जर कायद्यावर बोट टाकत असतील ना, तर तुमची बोट स्थिर न झाली करा. आणि मी तर आमच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सांगितलं, गणेश नाईक या कुटुंबाच्या नावाने कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण झालं आणि महापालिकेला सांगितलं नाईक कुटुंबाने कोणतं अतिक्रमण मी चोर नाईक गणेश नाईक, संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक डिमॉलिशन करून टाक. काही गरज नाही कायद्याची. मला तेच जर ठेवणार नसेल तर दुसऱ्या लोकांना तुम्ही कसला आदर्श सांगा. हे करताना ज्या ठिकाणी तात्पुरती स्थगिती वगैरे आहेत त्या प्रकरणात त्याला शिंदे साहेब काढा. आता हॅव ए प्रॉपर ऍक्शन. मी म्हणते ड्रॅस्टिक ऍक्शन म्हणजे रॉंगली ऍक्शन घ्या असं माझं म्हणणं नाही. आणि मेसेज लोकांना पोहोचू द्या. कोणी मंत्री तंत्री असला तरी सुद्धा त्याला न्याय सारखाच, गोरगरिबाला सुद्धा न्याय सारखा. हे कर म्हणजे मला बोलायचं नव्हतं, पण आता इतके मान्य आहेत तर मोठ्याने तुम्ही सगळे पत्रकार वगैरे परत एकत्र म्हणजे परत लवकर येत असं म्हणजे जुळून येईल असं काही मला वाटलं नाही, म्हणून मी आज बोलून गेलो. मी काय चुकीचा बोललोय का? चुकीचा बोलला असेल तर हातवरती करा, म्हणजे मी एक्सप्लेनेशन देतो. कोणी हातवरती करत नाही म्हणजे मी बरोबर बोलतो. आज महापालिका महापौरांचे, आयुक्तांचे कौतुक करताना, वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करताना भविष्य काळात तुमच्या हातातूनच या नवीन जनतेची सेवा होईल. नवीन जनतेचे आशीर्वाद तुम्हाला. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.